हे आहे जामखेड येथील म्हाडा प्रकल्प। जामखेड येथे लोकप्रतिनिधींनी म्हाडा प्रकल्प उभारून जनतेला कमी किमतीत स्वमालकीची घरे दिली। भविष्यात या प्रकल्पाचा विस्तार करण्याची योजना आहे, ज्यामुळे लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी स्पष्ट होते। असा प्रकल्प आपल्या श्रीगोंद्यात साकार केला जाऊ शकत नाही का? जामखेडच्या जनतेसाठी कमी खर्चात सोहळे आणि समारंभ साजरे करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी श्री नागेश्वर सामाजिक सभागृहाची स्थापना केली। हे सभागृह विवाह, वाढदिवस, शैक्षणिक कार्यक्रम आणि कार्यशाळांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। यामुळे नागरिकांना ज्ञानार्जनाची संधी मिळते। मूलभूत सुविधांच्या पलीकडे जाऊन आपल्या श्रीगोंद्याचा विकास कधी होणार? जामखेड नगर परिषदेची नवी इमारत नुकतीच बांधून पूर्ण झाली आहे। इमारत प्रशस्त असून भविष्याच्या विस्तारासाठी जागा राखून ठेवली आहे। अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची सुविधा आहे, तसेच पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध आहे। या इमारतीच्या रचनेत सुयोग्य नियोजन आणि एकसंधता दिसते। जामखेड मधील नाना नानी पार्क हे बघून काही आठवतंय का? जामखेड मध्ये याचं काम पूर्ण झालं। श्रीगोंद्यामध्ये फक्त घोषणा झाली। हे ठिकाण ज्येष्ठ नागरिकांसाठी आदर्श स्थळ आहे, जिथे त्यांना शांतता आणि आराम मिळतो। पार्कची रचना ज्येष्ठांच्या सोयीसाठी विचारपूर्वक करण्यात आली आहे, ज्यामध्ये वॉकिंग ट्रॅक आणि आरामदायी बाकी उपलब्ध आहेत। जामखेड मध्ये सध्या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे, ज्याचे मुख्य उद्दिष्ट प्राथमिक आरोग्य सेवा, आपत्कालीन शस्त्रक्रिया, गोरगरिबांना चांगल्या प्रतीचे उपचार मिळणार। हे 100 खाटांचे रुग्णालय 4 मजली असून येथे ऑक्सिजन प्लांट देखील उभारला जाणार आहे, ज्यामुळे जामखेडच्या नागरिकांना नगर किंवा पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही। या उलट श्रीगोंद्याला 2013 साली उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी मिळाली होती, मात्र कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही। यामुळे तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधापासून तब्बल 11 वर्ष झाली तरी वंचित राहावे लागत आहे। जामखेड आणि कर्जत येथील पंचायत समिती कार्यालये एकसारख्या रचनेत बांधली आहेत। 2 मजली इमारतींची रचना अशी आहे की लोकांची गर्दी असली तरी ती जाणवत नाही, कारण येथे प्रशस्त मोकळी जागा आहे। मध्यवर्ती हिरवळीत लावलेली सुंदर झाडे इमारतीच्या सौंदर्यात भर घालतात आणि हवा खेळती राहते। झाडांची देखभाल चोख पद्धतीने केली जाते। इमारतींच्या परिसरात वाहनतळ उपलब्ध असल्याने बाहेरील रस्त्यावर वाहनांची गर्दी होत नाही। सुसूत्रता आणि व्यवस्थापन उत्तम प्रकारे राखले गेले आहे। पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांचा परिसर सुसज्ज करण्यात येणार आहे। आकर्षक रचनांसह प्रत्येक निवासस्थानात स्वयंपाकघर, शौचालय, बाथरूम, वीज आणि पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांची व्यवस्था करून देण्यात येणार आहे। परिसरात हिरवळ, खेळण्यासाठी जागा, सुरक्षा यंत्रणा, पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या जवळ राहण्याची सोय होईल, प्रवासाचा त्रास कमी होईल आणि कार्यक्षमता वाढेल। ही आहे जामखेड शहराची स्मशानभूमी। एखाद्या रिसॉर्टच्या रचनेला फिकी पाडेल अशी या स्मशानभूमीची रचना आहे। कौलांच्या छपरांमुळे सौंदर्यात भर पडली आहे। संपूर्ण परिसर स्वच्छ आहे। आरामदायी बसण्यासाठी जागा, पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि हातपाय धुण्यासाठी पाण्याची सोय आहे। प्रेताला अग्नी देण्याच्या जागेवर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते। रात्रीसाठी पुरेसा प्रकाश असावा म्हणून विद्युत खांब आहेत। अशी कल्पना आपल्या श्रीगोंद्यात का दिसून येत नाही? कर्जत जामखेडच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या पहिल्याच कार्यकाळात सुधारणा केल्या, परंतु आजवरच्या लोकप्रतिनिधींना श्रीगोंदा नगरसाठी कणभरही विकास करता आलेला नाही। आपले लोकप्रतिनिधी फक्त टक्केवारीसाठीच काम करत आले आहे। म्हणून आता वेळ आली आहे नाकर्त्या नेत्यांना बाजूला सारून श्रीगोंदा नगरचं नेतृत्व योग्य व्यक्तीच्या हाती देण्याची, घनश्याम अण्णा शेलार यांच्यासोबत ठामपणे उभं राहण्याची।